तर राम राम विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। बी फार्मसीचा कट ऑफ यावर्षी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल या टॉपिकवर आपण शॉर्ट मध्ये डिस्कशन करणार आहे। ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पण पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर हे बघा ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलो आहे। ओके, एमएसटीसीईटीच्या पोर्टलवर ऑलरेडी आपण येऊन गेलो आहे। आता मी तुम्हाला सांगेल कॅब रजिस्ट्रेशन जे ते लवकरच तुमची सुरू होऊन जाईल। ओके, येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावर अपडेट वगैरे तर अजून काही ऑफिशियल आली नाही, पण मी तुम्हाला जशी अपडेट येईल त्याच्या आपल्या चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देईल। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर आत्ताच्या आत्ता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। बी फार्मसी जर तुम्हाला यावर्षी करायची असेल तर ओके, तर सगळे काही अपडेट्स ऍडमिशन रिलेटेड मी तिथे शेअर करत राहतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बघा, बी फार्मसीसाठी एक स्पेशल वेबसाईट सीईटी सेलने दरवर्षासारखी बनवलेली आहे। ओके, आणि तिथे लिहिलं आहे बी फार्म अँड फार्म डी। तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। ओके, जसं की तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल तर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पोहोचून जाल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे किंवा कॅप राउंड वगैरेचे कट ऑफ वगैरे इकडनं डाउनलोड करून घ्या। ओके, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती होता किंवा कट ऑफ साठी एक स्पेशल पीडीएफ मी तुमच्यासाठी बनवली, ते मी तुम्हाला पुढे सांगतो। ओके, पण आधी मुद्द्याचं बोलून घे विद्यार्थी मित्रांनो की कट ऑफ इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल। आता जर तुम्ही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मित्रांनो विचार केला इंजिनिअरिंगसाठी, तर इंजिनिअरिंगचा कट ऑफ 100% जो आहे तो अप होणार आहे। ओके, कारण की इंजिनिअरिंगचा कट ऑफ यावर्षी वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तसंच बी फार्मसीचा वाढेल का जर आपण कम्पेअर केला विद्यार्थी मित्रांनो की कोरोनाच्या टाइमामध्ये जे ते बी फार्मसीचे कट ऑफ खूप जास्त हाय होते। ओके, बी फार्मसीचे कट ऑफ खूप जास्त हाय गेले होते आणि त्याच्या आधी जर कन्सिडर केलं तर थोडेसे एक प्रकारे आपण बोलू शकतो की जास्त पण नाही, पण थोड्या प्रमाणात याचा कट ऑफ वगैरे जो आहे तो कमी होता। पण बी फार्मसी म्हणजे कोरोना वगैरे आल्यानंतर याची जे ते बूम मध्ये गेलं सगळ्यांसाठी, जे ते मेडिकल फॅसिलिटी खूप जास्त वेगाने इन्क्रीज होत गेल्या। ओके, त्यासाठी मल्टिपल स्टुडंट फार्मसी जे ते हायर करत गेले आणि त्यानंतर जे ते थोड्या दिवसांनी जे ते हेल्थ कंडिशन थोडे नॉर्मलाइज व्हायला लागली 2023 पासून किंवा 24 पासून बोलू शकतो आपण। ओके, सर्वांची हेल्थ जे ती स्टेबल राहायला लागली 2020 ते 2000 आपण बोलू शकतो 22चं मिड किंवा 22 पर्यंत एंड। ओके, हा काळ एकदम जास्त मास हायरिंगचा होता बी फार्मसीच्या स्टुडंटसाठी। पण आता ती कंडिशन आहे का तर हो विद्यार्थी मित्रांनो, असं नाही की बी फार्मसीचे स्टुडंट आता जे ते एकदाची बी फार्मसी झाल्यानंतर त्यांना काही ऑप्शनच राहणार नाही किंवा ते त्यांचे जास्त हायरिंग होणारच नाही। ओके, म्हणून अजून पण जे ते विद्यार्थी जे ते कल त्यांचा बी फार्मसीकडे येतोय। ओके, आणि अजून पण जे ते एक पॉझिटिव्हली बी फार्मसी सेक्टरकडे बघताय आणि ते बघायला पण पाहिजे, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट आहे मेडिकल फॅसिलिटी अशी विद्यार्थी मित्रांनो ती कधी बंद होणारी नाहीये। ओके, एक वेळेस आपण बोलू शकतो की आपण बिना स्मार्टफोनचं राहून घेऊ, ते आता मुश्किलच आहे, पण बिना मेडिसिनचं राहणं बिलकुल पण पॉसिबल नाही, तरी म्हणजे खूप अत्यंत आवश्यक सेवा आपण त्याला एक प्रकारे बोलू शकतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच बी फार्मसीला जे ते जास्तीत जास्त मुलं जे ते ऍडमिशनसाठी ट्राय करणार आहेत। ओके, आणि मी तुम्हाला बेनिफिट सांगतो इथे एक किंवा डिसएडव्हान्टेज बोलू शकतो, बेनिफिट नाही पण डिसएडव्हान्टेज याचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे मुलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ नाही शकत तर त्यांच्याकडे एक ऑप्शन राहतो की जो पण त्यांचा एमएसटीसीईटीचा पीसीएमचा रिझल्ट असतो त्याच्या थ्रू ते बी फार्मसीसाठी पण ऍडमिशन घेऊ शकता। ओके, आणि बी फार्मसीचं ऍडमिशन जे ते 3 प्रकारे होतं जर तुम्हाला माहिती असेल। सर्वात प्रथम जे ते पीसीबी ग्रुपने होतं। ओके, जे काही सर्वात जास्त पॉप्युलर टर्म आहे। त्याच्यानंतर नीटच्या स्कोरने होतं आणि पीसीएम ग्रुपने पण होतं। ओके, तर या तिघी ग्रुपने ऍडमिशन होण्यामुळे जे ते थोडेसे जास्त विद्यार्थी इथे एनरोल करतात आणि नक्कीच एक चांगलं कॉलेज जर त्यांना इंजिनिअरिंग भेटलं नसेल तर फार्मसी आणि त्याचे फार्मसीचे ऍडमिशन पण लेट वगैरे होतात, तर त्यामुळे जे ते करून घेतात। ओके, ज्यांना कुठेच ऑप्शन भेटत नाही तर ते पण फार्मसीसाठी येऊ शकतात। तर याच्यामुळे जे थोडेसे कट ऑफ यावर्षी पण मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो हाय इतके जास्त पण नाही होणार, पण स्टेबल कट ऑफ यावेळेस राहतील। मागच्या जे पण होते त्याच्यावर जे ते खूप जास्त हाय पण नाही बघायला भेटणार, पण लो पण नाही त्याच्याहून होणार। ओके, जर सपोज करा मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 80.28 असेल। ओके, तर या वर्षी होऊ शकतो की तो 80 पॉईंट जे ते विद्यार्थी मित्रांनो 18 असेल। ओके, तर इतक्या पॉईंटमध्ये डिफरंट तुम्हाला बघायला भेटेल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो असणारे कट ऑफ। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते। ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पीयूष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे। कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाइल भेटतील। ओके, आणि त्याच बाजूला जे ते कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो। तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ, ही पीडीएफ जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील। ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला पीडीएफ अरेंज करून दिली। ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर आयसीटी मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल। ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील। ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे ते 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील। ओके, जर तुम्ही
सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1 पर्सेंटाईलला पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके. आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके. जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके. तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके. इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज हा पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जिथे आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके. इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो. तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके. कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके. अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो युट्यूब वर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके. आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके. याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे, कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके. सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट्स जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके. तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.